लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाकी डोळी नीटस बागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सासु सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। मोबाईल नंबर घरचा नंबर सगळे बदलून टाकतो तर निवांतबाईला कळायलाच नको मी कुठे राहत होते। एखाद्या गोष्टीचा मनस्ताप व्हावा म्हणजे काय ते आत्ता कळतंय मला। हो ऍक्सिडेंट झाला असताना आत्ता अरे दिवसा ढवळ्या हेडलाईट कसले मारताय हा? इकडे या इकडे या इकडे या। काय दिवसा ढवळ्या हेडलाईट कसले मारताय डोळ्यावर? माझ्या गाडीच्या समोर आल्यानंतर हेडलाईट नाही मारणार तर का डोळा मारू? काय बॉस बागेत फिरता काय माल करता? फोन नाही माझा फोन नंबर मी कोणालाच देत नाही तुम्हाला तर अजिबात मिळणार नाही। नाही मी येलो पेजेस मध्ये सुद्धा सांगणार आहे माझा फोन नंबर काढून टाकायला। अहो हे तुम्हा लोकांचे फोन येतात आणि इरिटेट व्हायला होत। बरे आहेत ना तुम्ही? तुमचा फोन पडलाय तिथे ते सांगतील मी। अरे थँक्यू। ओ बॉस एक मिनिट काय पत्ता? नाही माझा पत्ता मी देणारच नाही तुम्हाला। तुम्ही अचानक माझ्या घरी आला तर हलकल्लोळ उडेल आणि मी कसा पत्ता देणार? मी या शहरातच राहत नाही पृथ्वीवरच राहत नाही मी पाताळात राहतो पाताळात। एक मिनिट मला हा पत्ता हवाय शोधते मी मला जायचंय या पत्त्यावर। हो तुम्ही निवांत नाही? नाही मी फार गडबडीत आहे हो। ओ हे काय इथेच तर आहे। कुठे? हे काय इथून असं लेफ्टला जा लेफ्टला गेलत ना की तसं बोळ येईल बोळ तिथे राईट मारा ना की शाळा आहे। हा एक मिनिट तुम्ही आता म्हणालात ना तुम्ही इथे राहत नाही मग काय काय चाललंय काय? इकडे या इकडे या तुम्ही या बाजूला या इकडे या। काय बघा ती समोर समोर असं जायचं तिथे लेफ्ट मारायचं आणि तिथे एक बोळ आहे राईट तिथे शाळा आहे ती तिथेच ती अजिंक्य सोसायटी। ओके बस। वहिनी चहा। वहिनी सगळ्याच गोष्टी हळूहळू आपल्या हाताबाहेर जातात असं वाटतंय। मीरा अजून हातातून बाहेर जायचं काय बाकी राहिलंय? आबा आता ह्या वयात लग्न करणार आहेत म्हणजे सगळं फिनिश। फिनिश? फिनिश नाही स्टार्ट। फिनिश तर होणार आहे आपलं स्वातंत्र्य आणि स्टार्ट होणार आहे आपला सासूरवास। काय चहा आहे की पाणी आहे? हा काय रंग दिसतोय का? आणि काय रे तुमच्याकडे कस्टमर्सना थंड चहा पाजायची पद्धत आहे? चल जा गरम घेऊन ये बघत राहिलाय। नमुने नमुने या गावात सगळे। आबा काय म्हणत होते माहितीये? काय? तुमची होणारी सासूबाई खूप शौकीन आहे पण डाएट पण करते त्यामुळे तुम्ही जेवण तिला विचारूनच बनवा। आपण तिला विचारायचं काय बनवायचंय म्हणून नाहीतर काय? तुमची होणारी सासूबाई सुगरण आहे सुगरण त्यामुळे तुम्ही तिघींनी तिच्याकडून जेवण बनवायला शिका। काय? आपली ती होणारी सासूबाई जर असं म्हणायला लागली तर हे करू नका ते करू नका इकडे का चाललाय इतक्या उशिरा का आलात असं जेवण बनवायचं नाश्ता कुठे? बाप रे। चल 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 आण लवकर। हा ऍड्रेस माहिती का तुला? नाही माहिती। काय माणसं आहे त्या गावात चक्रम नमुने एक एक। मला असं वाटतंय आपण उगाचच वाटणीचा विषय काढला। आबा म्हणत होते जर वाटणी हे अटळ असेल तर माझं लग्न सुद्धा अटळ आहे। आता बघा ना तुम्ही दोघी इतक्या चांगल्या आहात पण होणारी सासूबाई तशीच चांगली असेल असं नाही ना। बहिणी विचार करा ती येणारी बाई तुम्हाला असं म्हणाली की काय हे
एकाच जागेवर बसून राहते, सारखी ऑर्डर सोडत असते, सारखी माळा जपत असते, खा खा खाते, तर ती खडूस सासूबाई येऊन तुम्हाला असं म्हणाली तर की हे काय कपडे घालत असतेस, स्लीवलेस ब्लाउज काय घालतेस, असा फेस पॅक सगळ्यांसमोर लावतात का आणि हे असं बसतात बेशिस्त. मला तर असं वाटतंय आपल्या घरात इतके वर्ष नसलेला एक रिंग मास्टर येणार आहे. ओ भाऊ, हा पत्ता माहितीये का? ते बघा, तो रस्ता आहे ना, तिकडनं लेफ्ट घ्या, लेफ्ट घेतल्यानंतर राईट घ्या, एक शिवाजी चौक येईल, चौकच्या नंतर मग राईट घ्या. बर, किती वेळ लागेल? साधारण 1.5 ते 2 तास लागेल. 1.5 ते 2 तास हे इथे पोचायला? द्या. बहिणी, मला माहितीये काय स्वप्न पडलं. काय? तुम्ही सकाळी सकाळी उठताय आणि अंगणाची साफसफाई करताय, धुणी भांडी घासताय, कपडे धुताय, तुम्हाला पार्लर मध्ये जायला वेळ नाही, तुमची नखं आणि तुमचा चेहरा काळा. मला काय वाटतं, अभिलाषा वहिनी, कॅश वहिनी, हे सगळं आपल्या वाट्याला आलंच असतं. म्हणजे आज नाही तर उद्या आबांनी ह्या सगळ्या गोष्टींची वाटणी केलीच असती ना. पण हे वाटणी वगैरे सगळं, हा विषय आत्ताच चर्चेस आला. आता प्रॉब्लेम झालाय. वहिनी, मला काय वाटतंय माहितीये, ह्या वेळी आता आपण तिघींनी एकत्र आलं पाहिजे. ते आता शक्य नाही. अभिलाषा वहिनी, आपण असंच 3 वेगवेगळ्या दिशांना तोंड करून बसलो ना, तर ती येऊन सगळं घेऊन जाईल, लुटून जाईल आपल्याला. बघा, विचार करा, आपण हा वाटणीचा विषय ना इथेच संपवून टाकूयात. तरच आपण त्या सो कॉल्ड सासूबाईंना येण्यासाठी रोखू शकतो. हॅलो हॅलो, मी बोलतीये. मी कोण, काही नाव गाव आहे की नाही? अहो, असं काय करता, आहे ना, श्यामल पंचवाटकर, निवांत संस्थेचे अध्यक्ष. आता तरी तुम्ही विनायक रत्न पारखीच बोलताय ना? हो, काय 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 काम आहे? नाही, काय झालंय, मगाचपासून मी आहे ना विनायक रत्न पारखीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, पण कोणीतरी एक तिरसट विरस आगाऊ माणूस, नाही नाही अहो तुम्हाला नाही बोलते, जो सारखा फोन घेतोय ना त्याच्याबद्दल बोलतोय. आपण कोण? मी बब्रुवन चाणकेश्वर मुंडी तोडकर. काही मदत करू शकतो का आपल्याला? सॉरी सॉरी, रॉंग नंबर. काहीतरी करायला हवं. ही बाई काय मला निवांत बसू द्यायची नाही. उद्या माझ्या दारात वरात आणायला कमी करणार नाही. ऋषी प्लीज, हे बघ, इन्व्हेस्टमेंट करायची की नाही अशी कन्फ्यूज चेहऱ्याची जी माणसं असतात ना, त्यांच्यासारखं बघू नकोस माझ्याकडे. काय बोलू मी? आबांनी काही शिल्लक ठेवले बोलायला? नाहीतर काय, प्रश्न तत्वांचा आहे. अरे उद्या आपलं किती हसू होईल जेव्हा लोकांना कळेल की आपण दुसरं लग्न करतायत. दादा, मला ना राहून राहून वाटतं हे सगळं ना तुमच्या दोघांमुळेच घडलंय. ऋषी, हो मग काय, तुम्ही जर प्रॉपर्टीच्या वाटण्या मागितल्या नसत्या तर आबा एवढे बिथरलेच नसते. आणि मला वाईट ह्याचं वाटतंय की तुम्हाला याचं मनात तसूवरही वाईट वाटत नाहीये. माझं तुम्हाला फक्त एवढंच म्हणणं की तुम्ही एकदा वहिनींशी कन्व्हिन्सिंगली बोला प्लीज. त्यांना जर तुम्ही नीट सांगितलं तर त्यांना पटेल.
त्यांना हे पटवून द्या की आपण एकत्र राहूनच आनंदी राहू शकतो. ह्या प्रॉपर्टीच्या वाटण्या, ह्या विभागण्या याच्याने आपण सुखी नाही होऊ शकणार यार. तुम्ही जर त्यांना कन्व्हिन्सिंगली सांगितलं तर त्यांना हे पटेल. ऋषी, हे सगळं तुला जितकं वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये बाळा. हं? आणि प्रत्येकालाच मीरासारखी बायको मिळत नाही, लक्षात ठेव. अरे मला तर कळत नाही की बाजू कोणाची घ्यावी. एकीकडे आपलं एकत्र कुटुंब, माझ्या 3 मुली आणि एकीकडे तुमची वहिनी. नमस्कार. हॅलो. खरं तर तुमची अपॉइंटमेंट न घेता मी आलोय, मला माफ करा. तुम्ही मला ओळखत नसाल, माझी ओळख मीच करून देतो. मी सावर्डेकर, वेडिंग प्लॅनर. मला आत्ताच एक आनंदाची बातमी कळली आहे. आपण आपल्या वडिलांचं, विनायकरावांचं ह्या वयात लग्न लावून देताय ही गोष्ट खरं तर कौतुकास्पद आहे. अहो, एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचं लग्न होणार म्हणजे सजावट ही लागणार. अहो, म्हणून तर मी आलोय. वाटलं तर मी तुम्हाला माझी वेबसाईट दाखवतो. मुंबईच्या मोठमोठ्या आर्ट डायरेक्टरना घेऊन मी मंडप डिझाईन करतो. हा, खाण्यापिण्याची मात्र चंगळ, व्हेज नॉनव्हेज सगळं मिळेल. निघा. आणि हो, शैनाई पासून डीजे ही सगळी सोय माझ्याकडे मिळेल. बघा. निघा तुम्ही. हे बघा, तुम्ही माझा अपमान करताय. आय सेड आउट. अरे काय फालतू बडबड करत होता हा? याची रास कदाचित मी नसावी. दादा, ए बाबा, आणि तू जरा शांत हो आधी. ऋषी, अरे अहो असं काय करताय? मी 10 मिनिटापासून तुम्हाला सांगते, कुठलाच रिक्षावाला थांबत नाहीये. चला ना रामेश्वरला, मला जायचंय. सोडा बरं शिवाजीनगरला. हो, काय म्हणालात तुम्ही? शिवाजीनगर? अहो तिथं मरणाचं ट्रॉफिक असतंय. अहो तुम्हाला नाही सांगणार ट्रॅफिक एरिया मधून जायला. जरा ऐका माझं, मला रामेश्वर मंदिराला जायचंय. चला, तुम्हाला पण दर्शन करून देते, पुण्य लागेल. हो मॅडम, मला पुण्य बिन्य नाही कमवायचंय, मला फक्त पैसा कमवायचा, कळलं? अहो मग मी तुम्हाला कुठे सांगते रक्षाबंधनाची ओवाळी म्हणून फुकट्या सोडा म्हणून? पैसे देते ना मी तुम्हाला. चला आता. जरा बहिरे आहेत का तुम्ही? एकदा सांगितलं कळत नाही का तुम्हाला? असं काय माशासारखं भुनभुन भुनभुन करताय? चला निघा. अरे ए हिरो, काय तुझी सासूरवाडी आहे का? कर्फ्यू लागलाय तिकडे? हा, नाही जाणार शिवाजीनगरला? नाही जायचं. का नाही जाणार? माझी मर्जी. जबरदस्ती आहे का? तुझी मर्जी? इथे नाही चालायची तुझी मर्जी. चल सोड तिला. ए बस गा, बस. आता ह्याला ओवाळणी घालायची वेळ आली आहे. चल घेऊन जाईला. हो, कोण आहे? कोण तुम्ही? हा, कोण आहे तुम्ही? काय असं आपल्याला लढायचं नाही, कळलं काय? चला निघा. नडायचं नाही. हा, चला निघा. काय धमकी देतो? हा, मी देऊ तुला? खरी खरी धमकी बघायची आहे? दाखवते तुला, थांब. इन्स्पेक्टर रबाळे, नंबर कुठे गेला? आरटीओ इन्स्पेक्टर रबाळे ग. हो मॅडम. हॅलो. सर, ऐका ना. काय काय ऐका ना. काय बोल. एवढ्या वरपर्यंत कशाला जाताय? नको जाऊ. शिवाजीनगर ना. नाही, सोडतोय. मी नंतर फोन करते. हा, सोडतो ना मी. आपलीच रिक्षा आहे ती. सोडतो ना. हो ना. नाही कुठे बोललो. घेऊन जायचं सरळ. तुम्ही होतात म्हणून. इट्स ओके. मी काय फार मोठी गोष्ट केली नाही. मी काय ब्लड वगैरे डोनेट नाही केले. एक रिक्षा मिळवून दिली तुला. इट्स ओके. बरं का जोशी, हा बंड्या माझा मेहुणा. नव्यानं टुरिझमचा बिझनेस चालू केलाय त्याने. आता मेहुणा म्हटलं म्हणजे निम्मी जबाबदारी बिझनेसची आमची. हो बरोबर आहे. बंड्या, तू काळजी करू नको अजिबात. तुला क्लायंट्स हवेत ना, मी देतो मिळवून क्लायंट. थांब, तुला एक क्लायंट मी आत्ताच मिळवून देतो. हो विनय पळतोय बघ कसा. विन्या, मी नंतर येतो, कामात आहे जरा. नाही, 1 मिनिट थांब. विन्या लेखाच. अरे नको रे, मला बँकेत जायचंय, बरीच कामं आहेत. अरे सारखा कामाचा माणूस तू ये. काम सारखी ये. उशीर होतोय रे. अरे ये विनय. अरे किती दिवसाने भेटलास. बस. कशा चालल्यात तयाऱ्या वगैरे? तयाऱ्या काय मस्त. कसल्या तयाऱ्या? म्हणजे असं आता घरात कार्य निघाले की असतातच की काही ना काहीतरी तयाऱ्या. काय कार्य? तयाऱ्यांवरून आठवलं मला विनय, हा माझा मेहुणा बंड्या. त्याची ट्रॅव्हल एजन्सी आहे बरं का. क्लायंट बसलाय का, दे की तुझं ते पॅम्पलेट. काय आहे? वाच तर खरं.
5 days 6 nights हनीमून हे मला कशाला देत आहे? अरे तुला नाही तर मग कोणाला देणार? अरे लग्नानंतर कुठे जातो आपण? तिथंच पाठवतोय आम्ही तुला. सिंगापूर ते शनी शिंगणापूर कुठेही सांग, सगळी पॅकेजेस रेडी आहेत आपल्याकडे. मला असल्या पॅकेजची गरज नाहीये, कळलं? आणि आता आणखीन काही बोललास ना तर तुला पॅकेज करून पाठवेन. रागावून जाऊ नको. हे बघ माझं ऐक, मी तुला जरी असं चिडवत असेल, तुला संकोचल्यासारखं वाटत असेल, तरी तुझा निर्णय जो आहे ना तो अतिशय योग्य आहे. मला विचारलास तर सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद. येतो मी, जरा घाईत आहे. तुझी फाईल राहिली. थँक्यू, येतो. विनय बघ, रागाने जाऊ नकोस. रात्री शांतपणे वाचेल आणि तुला फोन करेल. माझं आहे काय चित्र आहे. हे देवी आई, तुझा महिमा अपरंपार आहे. आम्ही खऱ्या मनाने तुझ्याशी काही मागू, तुझ्याशी बोलू तर ती आमची इच्छा पूर्ण करतेस तू. मला तुझी गरज आहे. माझ्या कुटुंबाशी मला खूप खोटं बोलावं लागतंय. ऋषीला पण मी खरं सांगू शकत नाहीये. साध्या भोळ्या माझ्या आबांना सुद्धा मी संकटात टाकले देवी आई. पण मी हे सगळं चांगल्यासाठीच करते. देवी आई, तुला माहितीये माझा ह्यात काही स्वार्थ नाहीये. मला माझी माणसं एकत्र हवीत. तू असं काहीतरी कर ज्यामुळे दोन्ही वहिन्यांना सद्बुद्धी येईल आणि वेगळ्या होण्याचा विचार त्यांच्या मनातून निघून जाईल. यस्यां समुद्र उत सिन्धुरापो यस्यामन्नं पृष्ठयः सम्बभूव यस्यामिदं जिन्मति प्राणदेय सा नो भूमिः पूर्वमेये दधातु. देवी आई, आता मला कसलीच भीती नाही. तू माझ्या पाठीशी आहेस. आता सगळं व्यवस्थित होणार आहे, मला माहिती आहे. श्यामल काकू, श्यामल काकू, श्यामल काकू, तुम्ही इथे? तुम्ही कशा आहात? अगं मी मजेत आहे. पण तू काय करतेस इथे? तू आणि ऋषी लंडनला जाणार होता ना? हो, जाणार होतो खरं. पण मला ऋषी म्हणाला की माझं घर, माझी माणसं सोडून मला जायची इच्छा होत नाही. मग असं ठरलं की मुंबईत तरी कशाला राहायचं, म्हणून परत इथे आलो. म्हणजे तू त्या भरलेल्या गोकुळात राहते तर? तुम्ही बोला, तुम्ही कशा आहात आणि तुम्ही इथे काय करताय? अगं मुलीकडे किती दिवस राहणार म्हणून आले मी इकडे. अगं इकडे मी भाड्यानं घर घेतलंय आणि याच विभागात मी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक क्लब सुरू केलाय, निवांत नावाचा. अगं आपल्या इथल्या ऍक्टिव्हिटीज मुळे 49 सभासद झाले. 50वा सभासद शोधतीये. त्यांच्यासाठी ना एक लायब्ररी सुरू करायचा प्रयत्न करते ग. पण इथे देणगीदार मिळत नाहीये. श्यामल काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. देणगी द्यायची माझी जबाबदारी. पण तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. देवी पावलीस ग तू. चल आपण जाऊया. तुझ्या घरच्या लोकांना भेटायला मला आवडेल. चल. सासूबाई नमो नमः.